आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींकडे पण सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रियांका मॅम. नमस्कार, मी तेजा. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या अकॅडमीवर 10वी-12वीच्या मुलांना मार्गदर्शनासाठी गेस्ट लेक्चर अरेंज केलं होतं आणि आजच्या स्पेशल गेस्ट होत्या अमरावतीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका कोटावर मॅडम, ज्यांच्याशी 2 महिन्यापूर्वी माझी अमरावतीमध्ये भेट झालेली आणि त्यांचा जीवन प्रवास ऐकल्यापासून त्यांनी आपल्या अश्विनी ट्युटोरियल्सला एकदा तरी व्हिजिट करावं अशी माझी इच्छा होती. आणि ते म्हणतात ना, किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है, असंच काहीसं झालं. आणि मॅडमनी एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मधून पण माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या अकॅडमीला व्हिजिट केली. तर त्यांचा जीवन प्रवास मला थोडक्यात सांगावासा वाटतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील अगदी दुर्गम भागात त्यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांचा देहांत झाला आणि तेव्हापासूनच बऱ्याच अडचणींवर मात करून जिद्दीने अभ्यास करून दुसऱ्याच प्रयत्नात MPSC क्रॅक केली आणि 2006 पासून त्यांनी PSI, API, CID ऑफिसर, PI अशा अनेक पदांवर उत्कृष्ट कामगिरी केली. पण 2023 मध्ये ड्युटीवर जात असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला व त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. तरीही त्या डगमगल्या नाहीत व कृत्रिम पायाच्या आधारे त्यांनी पुढचा जीवन प्रवास सुरू केला आणि आज त्या सायबर पोलीस मध्ये APIच्या पोस्ट वरती आहेत. त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका सकारात्मक आहे की जे माझ्याकडे आहे तेही काही लोकांकडे नाही. त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजते आणि त्यांना भेटल्यापासून जे नाहीये त्यावर दुःख करत बसण्यापेक्षा जे आहे त्यात आनंदी कसं राहायचं हेच मी शिकलीये. काही लोकांचा सहवास असा असतो ना की त्यांच्यासोबत किती जरी वेळ घालवला तरी तो फारच कमी वाटतो. तसंच काहीसं मॅडम बद्दल मला वाटत होतं. पण दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन असल्यामुळं त्यांना जावंच लागणार होतं. सो त्यांना स्टेशनला सोडायला गेलो आणि जाता जाता त्यांनी मला ही सुंदर भेट पण दिली. खरंच मी स्वामींचे आभार मानते की त्यांनी मला एवढ्या निर्मळ मनाच्या व्यक्तीची भेट घडवून दिली.